Now the next point is that electrolyte concentration cell without transference. आतापर्यंत आपण बघितलं की केमिकल सेल विथ ट्रान्सफरन्स विदाउट ट्रान्सफरन्स हा दोन प्रकारचे असतात. त्यामुळे आपण पहिला इलेक्ट्रोकेमिकल सेल दोन प्रकारचे असतात, विथ ट्रान्सफरन्स विदाउट ट्रान्सफरन्स. त्यामध्ये केमिकल सेल्स, कॉन्सन्ट्रेशन सेल्स. मग केमिकल सेल विदाउट ट्रान्सफरन्स सिलेबस मध्ये विथ सेल नाही, तर कॉन्सन्ट्रेशन सेल विथ ट्रान्सफरन्स विदाउट ट्रान्सफरन्स दोन्ही आहेत. तर मग पहिला आपण पाहिलं केमिकल सेल विदाउट ट्रान्सफरन्स. सेकंड पॉइंट इलेक्ट्रोड कॉन्सन्ट्रेशन सेल विदाउट ट्रान्सफरन्स, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स. आणि हा थर्ड जो पॉइंट आहे तो इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन सेल विदाउट ट्रान्सफरन्स. आता याच्यामध्ये सुद्धा आपण एक्झाम्पल घेऊन बघूया. कन्सिडर याची कंडिशन काय वगैरे एक्झाम्पल घ्या. कन्सिडर द फॉलोइंग सेल, म्हणजे सेल घेऊनच आपण एखादी फॉलोइंग सेल. एक्झाम्पल आपण घेऊया, म्हणजे AgNO3. AgNO3 is the electrolyte. ह्या क्वेश्चन. त्याच्यानंतर सॉल्ट ब्रिज means it is separated by salt bridge. हे AgNO3 हे सुद्धा इलेक्ट्रोलाइट आहे आणि Ag. आता या ठिकाणी याचं कॉन्सन्ट्रेशन A1, याचं कॉन्सन्ट्रेशन A2. या ठिकाणी कंडिशन्स where A2 is greater than A1. आता एक्झाम्पल आपल्या समोर सेल्स एक्झाम्पल आहे समोर. हे एक्झाम्पल याचं मिनिंग आपल्याला सांगतायत. इन दिस सेल टू इलेक्ट्रोड्स, म्हणजे Ag आणि Ag these are the two electrodes, म्हणजे टू लाइक इलेक्ट्रोड्स आर डिप्ड इन द टू सोल्युशन्स ऑफ द सेम इलेक्ट्रोलाइट. म्हणजे त्याच इलेक्ट्रोडचं इलेक्ट्रोलाइट पाहिजे कंटिन्यूअस पाहिजे. Ag चे Ag आहे, Ag चे Ag आहे. म्हणजे इन दिस सेल two like electrodes are dipped in the two solutions of the same electrolyte at different concentration. Means concentration of electrolyte different, concentration of electrode is same. म्हणजे याच्या अगोदर आपण बघितले तर प्रिव्हियस पॉइंट आपण काय बघितले की इलेक्ट्रोड जर सेम असेल तर इलेक्ट्रोडचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं, इलेक्ट्रोलाइट मात्र सेम. ह्या ठिकाणी इलेक्ट्रोड सेम बट कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट इज डिफरंट. देन मग पुढे जो पार्ट आहे तो आपला ऍज इट इज. म्हणजे फर्स्ट लेट्स फाइंड द हाफ सेल रिएक्शंस अँड ईएमएफ ऑफ द सेल इज. फर्स्ट पॉइंट आपला काय असणार आहे, हाफ सेल रिएक्शन ऍट निगेटिव्ह इलेक्ट्रोड इज. काय असणार आहे या ठिकाणी, Ag gives Ag plus ions aqueous plus electron. It's a concentration A1. This is the oxidation half reaction. म्हणजे एकदा तुम्हाला जर आयडिया जर आली हाफ सेल रिएक्शन्स कशा लिहायच्या, रिएक्शन आल्यानंतर आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल लिहू शकतो. देन सेकंड पॉइंट काय, इलेक्ट्रोड पोटेन्शियल is given by Nernst equation. Electrode potential is given by Nernst equation. म्हणजे काय, Ag is equal to E0 Ag minus 2.303 RT upon F, because number of electrons is 1, into log of activity of reducer state upon activity of Ag ions, oxidizer state, since N is equal to 1. Hence En is equal to Eaz is equal to E0 Ag minus 2.303 RT upon F into
log of activity of any solid or liquid is considered as 1 and activity of AgI is A1. मग कसं आहे 1 upon A1. फक्त इथे रिझन द्या, since activity of Ag is equal to 1 and activity of AgI is equal to A1. Then third step मग काय, हाफ सेल रिएक्शन. हा जवळपास सिमिलर असतं, थोडस आपल्याला म्हणजे ऑक्सिडेशन ऑपरेशन कसे असते की रिड्यूस्ड स्टेट ऑक्सिडाइज्ड स्टेट, रिडक्शन ऑपरेशन कशी असते ऑक्सिडाइज्ड स्टेट रिड्यूस्ड स्टेट ह्या पद्धतीने. देन फर्स्ट स्टेप हाफ सेल रिएक्शन ऍट पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड इज, म्हणजे मग हाफ सेल रिएक्शन आपल्याला कशी द्यायला पाहिजे, AgI plus number of electrons Ag in solid state. ह्याचं कॉन्सन्ट्रेशन काय तर 8. दिस इज द reduction half reaction, and from this half reaction we can write the electrode potential. That is first step is electrode potential is given by electrode potential सुद्धा जवळपास सेम येतं, फक्त ऍक्टिव्हिटी ऑफ आयस फक्त चेंज आहे. म्हणजे Eg is equal to 0g minus 2.03 RT upon F into log of activity of Ag upon activity of Ag upon static number of electrons किती असणार आहे 1. त्यामुळे यांची व्हॅल्यू 1. Hence ER is equal to काय ना activity of solid is equal to 1 and activity of AgI is here 8. लक्षात आलं, म्हणजे दोन्ही मध्ये फक्त सेम रिएक्शन सेम इलेक्ट्रोड पोटेन्शियल, फक्त थोडाफार जर चेंज आहे तर तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. ते रिमेनिंग पार्ट विल शेड द नेक्स्ट स्लाइड.